प्रेक्षकांनी तयार राहायचं आहे. ऐवा झेल सीमारेषेच्या बाहेर आपण जर झेल घेतला तर 1111 रुपये. शेअर बाजार वधारलेला आहे. 1111 रुपये प्रेक्षकांसाठी. सीमारेषेच्या बाहेर आपण झेल घेतला तर 1111 रुपये. आणि फलंदाजाला एक सुवर्ण संधी आहे. लागोपाठ 3 षटकार लगावले तर 3000 रुपयाचे पारितोषिक. आमचे या स्पर्धेचे मुख्य आयोजक तसेच पंचायत समिती भिवंडीचे विद्यमान सदस्य एक उद्योगपती विजय शेठ म्हात्रे यांच्याकडून ते संदीपजी पाटील यांच्या वतीने. प्रेक्षकांनी तयार राहायचंय. 1111 रुपये झेलसाठी आहेत. पण आपण सीमारेषेच्या बाहेर थोडंसं दूर थांबायचं आहे. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. असं वाटतं की 1111 रुपये डिक्लेअर झाल्यानंतर स्टँडमधली गर्दी थोडीशी कमी होऊ शकते. आणि खास करून पॉप्युलर जे गावदेवी स्टँड जेव्हा जेव्हा या ठिकाणी स्पर्धा असतात, गावदेवी स्टँड आणि चिरोबा स्टँड जे आहे या ठिकाणी प्रेक्षकांची खूप गर्दी असते. आणि ती गर्दी बघायला आज मिळते कारण आज सुपर संडे आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भव्य दिव्य असे हे मैदान. कोणगावचं हे मैदान आहे. आणि पंचाली या ठिकाणी टायमिंग सेट करायचं आहे. 20 मिनिटात 4 षटके पूर्ण करायचे आहेत. नो मिडल कॉन्फरन्स, कुठल्याही प्रकारची चर्चा होणार नाही आहे. फक्त 2 षटके संपल्यानंतर आपण आपलं पाणी हवं असेल तर आपण पाणी मागू शकता. लक्षात घ्यायचं आहे 2 षटके संपल्यानंतर. मला 3 धावांची पेनल्टी घोषित करण्यात आलेली आहे. पहिलं षटक संपल्यानंतर या ठिकाणी पेनल्टी ॲड करण्यात येईल. सलामीची जोडी खेळपट्टीवर. प्रेम आणि नॉनस्ट्रायकर यांना अक्षय, पॉप्युलर खेळाडू अवक्या म्हणून ज्याला संबोधलं जातं. बबलू येतोय. पहिला चेंडू अगदी हलक्या त्याने टर्न केलेला आहे. मिड विकेटला पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. क्षेत्ररक्षक थोडासा थ्रंबल झालेला, मात्र एकाच धावेवर समाधान मानतोय प्रेम. गुडबाय केवणी दिवे विरुद्ध विकी स्पोर्ट कोकसे, 2 संघामधील हा सामना आपण पहिल्या फेरीतला सामना आहे. यानंतर गावदेवी वेळे आणि जय हनुमान खोणी या दोन्ही कॅप्टननी तयार राहायचं आहे. बबलू यावेळेला मात्र पाहतोय आपण स्वेअर चेंडू आहे. दिशाहीन चेंडू आहे. डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अमंतर धाव मिळते. धावसंख्या होते 2. अक्षय आणि प्रेम अशी जोडी खेळपट्टीवर. याला मात्र मिडॉनच्या वरून फटका खेळलेला आहे. लॉंगॉनला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये आणि चेंडू सरळ जाते लॉंगॉन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सेमीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि दुसरा संघ केवणीदेवीला खेळतोय आपण. गुडबाय केवणीदेवी. यावेळेला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. एक अवंतर धाव मिळते. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 7. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे. बबलू गोलंदाजी करतोय. यावेळेला एक चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर थोडासा बाउन्स बघायला मिळाला आणि सरळ निघून गेला तो यष्टी रक्षकाच्या हातात. 7 धावा. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. विकी स्पोर्ट कोकसे आणि गोलूबाई केवणीदेव 2 संघामधील सामना. यावेळेला मध्ये कंट्रोल हुक शॉट खेळलेला आहे आणि चेंडू जाते तो डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. हुक शॉट खेळला होता अगदी शॉर्ट फाईन लेगच्या वरून आणि चेंडू सरळ निघून गेला तो डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकाराने धावसंख्या डबल फिगरमध्ये पोहोचते. 11. चांगली सुरुवात गुडबाय केवणीदेव संघाची नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये.
पाठलाग करतोय, षटकार अडवू शकणार नाहीये आणि चेंडू जातोय तो डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार. यावेळेला काय क्लास फटका बघायला मिळालाय आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठचा हा तिसरा चौकार. फटका बघितला अक्षयच्या बॅटमधून निघाला. काय फटका खेळला होता कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून. अतिशय वेगात चेंडू गेला होता. प्लेसमेंट किती जबरदस्त होतं. डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा दर्जेदार चौकार. क्लास क्रिकेट अक्षयच्या बॅटमधून बघायला मिळते. कारण अक्षयने 3 चौकार लगावलेले आहेत. तिन्ही चौकार जर आपण बघितले, एक लॉंग ऑनला मारला होता, एक डीप फाईन लेगला आणि हा चौकार जर बघितला आपण तर डीप एक्स्ट्रा कव्हरला. यालाच म्हणतात क्लास क्रिकेट. ज्या दिशेला चेंडू त्या दिशेने फटका. चौकाराने धावसंख्याही वेगाने वाढलेली आहे. धावसंख्या झाली 19. एक दमदार सुरुवात नाणेफेक हरल्यानंतर पॉवर प्लेमध्ये ज्याप्रमाणे सुरुवात मिळायला हवी ती सुरुवात बघायला मिळाली आहे. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज बंटी येतोय. पण हे विसरून चालणार नाही, विकी स्पोर्ट कुकसे संघाकडे सुद्धा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. बबलू, चेतन असे नामांकित अनुभवी. आणि आता या ठिकाणी आम्ही 3 पेनल्टी जी आहे, 3 धावांची पेनल्टी आहे ती सुद्धा ऍड करतोय. म्हणजे धावसंख्या झालेली आहे 22. याला मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे मात्र झेल होण्यासारखी संभावना नाहीये. त्याचं कारण नो मॅन त्याचमध्ये चेंडू पडतोय. मिडॉनला कुठलाही क्षेत्ररक्षक नव्हता. चेतन थोडासा नाराज आहे कारण कुठलाही क्षेत्ररक्षक मिडॉनला नव्हता आणि तोपर्यंत मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. धावसंख्या झालेली आहे 24. बबलू आणि चेतन संघाचे दोन्ही अनुभवी खेळाडू आहेत. कित्येक वर्षापासून या दोघांना मी खेळताना पाहतोय. सातत्य ठेवलेले त्यांनी आपल्या फलंदाजीमध्ये किंवा क्षेत्ररक्षणामध्ये, गोलंदाजीमध्ये. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला. अप्रतिम चेंडू. शरीरापासून जवळ असं टर्न करण्याचा प्रयत्न. तुम्हाला फटक्यात जर खेळायचं असेल तर चेंडू आणि बॅटचं थोडं अंतर असायला हवं. अगदी शरीरापासून जवळ असलेल्या चेंडूवर तुम्ही चांगल्या प्रकारे प्रहार करू शकत नाही. चांगल्या प्रकारे क्रिकेटिंग स्ट्रोक जे आहेत, स्क्वेअर कॅट असेल, हुकचा फटका असेल, फुलचा फटका असेल, ड्राईव्हचा फटका असेल, ग्लान्सचा फटका असेल, खेळू शकत नाही. याला मात्र हवेत फटका खेळलेला आहे आणि यावेळेला मात्र चूक होणार नाही कारण चेतन चेंडू खाली येतोय आणि झेल घेतोय. चार चेंडूचा सामना केला, 3 धावा जमवल्या, मात्र महत्त्वपूर्ण पार्टनरशिप केली. 24 धावांची पार्टनरशिप करून त्यामध्ये सिंहाचा वाटा खरं तर पार्टनरशिपमध्ये अक्षय याचा होता. कारण अक्षयने आतापर्यंत बघितले आपण 4 चौकार लगावलेले आहेत. अक्षय 16 धावांवर खेळतोय. कलात्मक क्रिकेट सुद्धा अक्षयच्या माध्यमातून बघायला मिळतंय. 24 या धावसंख्येवर पहिला मोहरा टिपला जातोय. गावदी विहळे आणि जय हनुमान खोणी दोन्ही कॅप्टननी तयार राहायचं आहे. ही इनिंग संपल्यानंतर लगेचच टॉस होईल. बंटी एकदा मार्गस्थ होत आहे. राईट आर्म. याला पुन्हा एकदा फटका खेळल्या. चेंडू हवेत झेलवण्यासारखी संभावना नाही आहे. चेंडू डीप मिड विकेटला आहे. फक्त एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण होते डीपमध्ये आणि एका धाव्यानं अक्षय पोहोचतोय आपल्या वैयक्तिक 17 धावांवर. आणि गुड बॉय केवढी दिवस संघाची धावसंख्या झालेली आहे 25. धावसंख्या जर बघितली एक चांगली धावसंख्या आहे. बंटी VIP कक्षाकडून मार्गस्थ होईल. यावेळेला पोलचा फटका आणि पॉवरफुल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार.
खूप टप्प्याचा चेंडू होता आणि अतिशय सुंदर पुलचा फटका बघायला मिळाला आणि त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक होते डोक्यावरनं चेंडू निघून गेला होता. डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या चेंडूवर एक दर्जेदार षटकार बघायला मिळाला सागरच्या बॅटमधून. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. गुडबाय केवढे दिवस संघाची ती होते 31. याला पुन्हा फटका खेळलेला मात्र टायमिंग साधता आल्याने शेवटी शॉर्ट पॉईंटला आहे. पण तोपर्यंत मात्र सागर एक धाव पूर्ण करतोय. धावसंख्या होते 32. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बरोबर 16च्या सरासरीने आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी युगांत भोईर आहेत. चांगली कामगिरी अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग केलं आहे त्यांनी या ठिकाणी. प्रत्येक चेंडूवर आम्हाला माहिती देत आहेत आणि अतिशय उत्तम लेखाजोखा त्याने आमच्यापर्यंत सादरही केलेला आहे. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या स्पर्धेमध्ये लेखाजोखा आपल्यापर्यंत पोचवायचं आम्ही काम करू युगांत भोईर यांच्या माध्यमातून. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32 बरोबर 16च्या सरासरी धावा जमवलेल्या आहेत आणि युगांत भोईर यांचं असं म्हणणं आहे प्रोजेक्टेड स्कोर विल बी 64 धावा होऊ शकतात याप्रमाणे धावसंख्या जर जमवली, कारण 32 धावा झालेल्या आहेत. आता मग तिसरं षटक गोलंदाजीसाठी येतोय मयूर. काय फलंदाजी करतोय अक्षय आणि मात्र सागर याने आल्यापासून आक्रमण केलेलं आहे. आक्रमक फलंदाजीला प्रारंभ केलेला आहे. चौथ्या षटकाला जेव्हा सुरुवात होईल तेव्हा गावदेवी विहळे आणि जयमान खोनी दोन्ही संघाच्या कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. चौथ्या षटकाला सुरुवात झाल्यानंतर 12 मिनिटे लागले 2 षटकामध्ये. आता मात्र 8 मिनिटांमध्ये 2 षटके पूर्ण करायचे आहेत. विकी स्पोर्ट कुक्षे. यावेळेला मात्र चेंडूला बघितलं पण पडल्यानंतर थोडासा टर्नही झाला. आडव्या बॅटने खेळण्याचा जो प्रयत्न केला होता मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला आणि सरळ निघून गेला तो यष्टीरक्षक बबलू याच्या हातात. धावसंख्या अजूनही थांबलेली 32. मयूर राईट आर्म. पुन्हा एक चांगला चेंडू म्हणता येईल. काय गोलंदाजी, एक जणू काय कुला स्पॉट आहे त्या पडल्यानंतर त्या ठिकाणी चेंडू टर्न करतोय मयूर. अप्रतिम गोलंदाजी. अगदी चेंडू वळवण्यात वाकबगार दिसतोय मयूर. मयूर पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. जवळपास 8 ते 10 पावलांचा रनअप. याला हेलिकॉप्टर ड्राईव्ह फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल होण्यासारखी संभावना नाहीये. कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाही. जोपर्यंत लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचतोय तोपर्यंत सागर 2 धावा पूर्ण करतोय आणि 2 धाव्यानं गुडबाय केवढी दिवस संघाची धावसंख्या झाली 34. 1/34. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. आज पहिल्या सामन्याला लो स्कोरिंग झाला होता. त्यानंतर मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये 50 धावांचं लक्ष्य, तिसऱ्या सामन्यामध्ये 52 धावांचं लक्ष्य. याला पुलचा फटका. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि याचबरोबर एक चांगला झेल. गाडी गुंग प्रेक्षकांसाठी एक सुवर्ण संधी आपल्याला नाराज केलेलं नाही. आपल्या दर्जेदार स्पर्धा पाहण्याचं संधी आपल्याला दिली. त्याबरोबर 1111 रुपये आपण झेल घेतला. सीमारेषेच्या बाहेर सज्ज राहायचं आहे. या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक विजय शेट्टी म्हात्रे, त्याचबरोबर संदीप पाटील यांच्याकडून 1111 रुपयाचं पारितोषिक प्रेक्षकांसाठी आयवॉ झेल आपण सीमारेषेच्या बाहेर जर झेल घेतला तर. आणि षटकारासाठी फलंदाजाला सुवर्ण संधी 3000 लागोपाठ 3 षटकार. याला प्लिकचा फटका खेळलेला चेंडू स्क्वेअर लेगकडे जातोय. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. क्षेत्ररक्षक येतोय मात्र पोहोचू शकणार नाही. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा पार चौकार. टम
याला फुलटॉस चेंडू. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे आणि चेंडू निघून जाते. पंचांचा काय इशारा? नो बॉलचा इशारा आहे. मात्र चेंडू चौकार आहे की षटकार आहे? येस, मला षटकार आहे. या 6 धावांसाठी षटकार. आता मात्र अडचण वाढणार आहे. आणि यानंतर असणार आहे फ्री हिट. धावसंख्या झाली 45 आणि हा चेंडू असणार आहे फ्री हिट. फ्री हिटचा फायदा अक्षय कशा प्रकारे उचलते बघायचं आहे. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू हाताळला होता, त्यावर एक धाव पूर्ण करतोय अक्षय आणि धावसंख्या झाली 46. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीने धावसंख्या आहे 46. अजूनही एका षटकाचा खेळ बाकी आहे आणि नक्कीच या ठिकाणी गुड बाय केवणी दिवे हा संघ 60+ कडे पाहत असणार. 60+ कडे पाहत असणार आहे. सुरुवातीला असं वाटलं की 50 आहे. हे षटक मात्र खूप महागडं ठरतंय. या षटकामध्ये जे धावा दिलेले आहेत 14 धावा दिलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 19 धावा. दुसऱ्या षटक चांगली गोलंदाजी बघायला मिळाली बंटीद्वारा 10 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 14 धावा. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी भूषण येतोय. सलामीवर अक्षय अतिशय चांगल्या प्रकारे कामगिरी करतोय. आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होईल अक्षय. नॉन स्ट्रायकर यांना निलेश याला आपलं खातं उघडायचं आहे. अजूनही खेळायला सुरुवात केलेली नाही आहे. कुठल्याही प्रकारचा चेंडू खेळलेला नाही आहे. मात्र अक्षय चांगल्या प्रकारे फलंदाजी करताना आपण पाहतोय. भूषण लेफ्ट आर्म याला कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डीप कव्हरला. थोडा बॅकफुटला येऊन थोडासा पंच अंदाने फटका खेळलेला होता. मात्र ताकद तेवढी झोकलेली नव्हती. त्या चेंडूला सीमापार झालेला नाही. फक्त 2 धाव मात्र मिळवते. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 48. यामध्ये कंट्रोल हुक शॉट आणि चेंडू जातोय तो मात्र डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. आणि याच बरोबर 50 धावा पूर्ण होत आहेत. टाळ्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. असं वाटतं की 60चा आकडा पार होऊ शकतो. अक्षय काय फलंदाजी करतोय. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न. मात्र चेंडूची निवड जी केली स्विचेटसाठी ती चुकीची. कारण डाव्या एष्टीच्या बाहेर जाणारा हा चेंडू होता आणि त्यावर ठरवून खेळलेला फटका होता. बऱ्याच वेळा असं होतं की जेव्हा ठरवून खेळतात योग्य वेळी जर निर्णय घेतला तर अशा प्रकारचे फटके खेळले जात नाही. ठरवलं होतं सुरुवातीपासून की यानंतर चेंडूवर स्विचेटच फटका खेळायचा. चेंडू मात्र जातोय निर्धाव. भूषण लेफ्ट आर्म याला मात्र ड्राईव्ह केलेल्या चेंडूला चेंडू सरळ जाते. तो डीप मिडॉनला लॉंगाचा क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. मात्र 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धाव्याने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 54. टॉससाठी यायचं आहे दोन्ही कॅप्टन गावदेव विहेळे आणि जयनमल खोनी. गावदेव विहेळे आणि जयनमल खोनी दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. लास्ट ऑफिशियल कॉल. गावदेव विहेळे आणि जयनमल खोनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. याला बॅकफुटला येऊन मात्र या ठिकाणी कट केलेल्या चेंडूला डीप कव्हरला एकच धाव मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 55.
55 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू आहे. यावर गोलंदाजी खेळलेला फटका सरळ येतोय तो मिड ऑफला. तर धावसंख्या 1 न वाढते. 56 धावा झाल्या तरी 57 धावांचं लक्ष. आम्ही वळणार आहोत टॉस. गावदेव वेडे आणि जर्मन खोनी दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्समध्ये आहेत. येस आमचे रोहिदासजी पाटील अर्थात भाऊजी आपल्या शुभ हस्ते टॉस होईल. रोहिदासजी पाटील आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. जर्मन खोनी संघाचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. त्याचबरोबर गावदेवी वेळी संघाचे कॅप्टन सुद्धा टॉस बॉक्समध्ये आपलंही खूप खूप स्वागत आहे. आमचे रोहिदासजी पाटील अर्थात भाऊजी यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. 4 षटकांचा सामना असणार आहे. कॉलिंग या ठिकाणी जर्मन खोनी संघाचे कॅप्टन करतील. त्यांचं म्हणणं टेल आणि टॉसही त्यांनी जिंकलेला आहे. येस भाऊजी आपलं खूप खूप आभार. आपण आमच्या पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. 4 षटकांचा सामना आहे. पहिला प्रश्न आहे की मैदानात प्रवेश केल्यानंतर कसं वाटलं? खूप छान आयोजन आहे. नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय? फलंदाजी. आतापर्यंत जितके सामने झालेले आहेत आतापर्यंत प्रत्येकाने क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. पण फलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतला आहे धाडशी निर्णय, या पाठीमागे काय उद्देश आहे? आमचे फलंदाज सर्व फॉर्मला आहेत त्यामुळे फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. कुठले फलंदाज ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा असतील, खास करून ते एक चांगली दमदार सुरुवात करून देतील आणि साधारण किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 60+ जाण्याचा प्रयत्न असेल. आतिश आहे, दक्षत आहे, प्रमोद आहे, योगेश आहे, भरपूर फलंदाज आहेत. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. तुमच्या मनासारखं झालेलं आहे. मग तुम्ही समोरच्या संघाला किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार आहात आणि ही कामगिरी करण्यासाठी कुठल्या गोलंदाजाकडनं खूप अपेक्षा असणार आहे? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाज बोला साजन आहे, कुलदीप आहे, राजन आहे. मग हा पहिला सामना तुम्ही खेळणार आहात, एक संघर्षपूर्ण प्रेक्षकांना बघायला मिळेल. हो नक्कीच. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे याची नाणेफेक झालेली आहे आणि जय हनुमान खोनी संघ कर्णधाराने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी गावदेवी वेळे संघाला आमंत्रित केलेला आहे. आपण जाणार आहोत. जो सामना सुरू आहे याचं धावतं समालोचन करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतील माझे सहकारी समालोचक सुनील पवार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. जे लक्ष आहे ते 56 धावांचं. सलामीची जोडी खेळपट्टीवर. बबलू आणि बंटी. क्या नाव काय बघा ना, बबलू. बबलूचं नाव तर घेतलं आपण. मग ग्रामीण क्रिकेट असो की सिटी क्रिकेट, अतिशय उत्कृष्ट असा फलंदाज. आणि बंटी नॉन स्ट्रायकरला आहे.
पहिलं षटक गोलंदाजी करण्यासाठी जय. लेफ्ट आर्म पहिल्या चेंडूला स्विच हिट खेळलेला आहे आणि चेंडू जाते ते स्क्वेअरिश थर्ड मॅन सीमा रेषेच्या बाहेर चौकार. बबलूच्या माध्यमातून स्विच हिटचा फटका खेळला आणि मी तर म्हणेन की स्विच हिट नाही तर स्वीट हिट हा फटका बघायला मिळाला गॅपमधून चौकार. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेंड करत होता पण चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही आहे. जो टार्गेट पाहतोय आपण 57 धावाचं टार्गेट आहे, एक मोठं टार्गेट आहे. आणि पहिल्या चेंडूवर जर विचार केला आपण बबलू यांनी चौकारांनी खातं उघडलं होतं. विकी स्पोर्ट कोक्षे आणि विपक्ष पाहतोय आपण गुड बॉय केवणी दिवे अशी लढत पाहतोय आपण. अतिशय चांगला फटका परत एक पाहतोय आपण. चेंडू जाईल सीमा पार हा चौकार. गाव दयानंदजी पाटील यांनी या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. दयानंदजी पाटील आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. सज्ज होताना यास पाहता अतिशय सुरेख फटका परत ठीक आमच्या समोर चेंडू येतोय पण चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि अतिशय वेगात दुसरी धाव होण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं मात्र सहज पूर्ण. या 2 धावांनी संघ धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 10. बबलू आणि बंटी ही जोडी खेळपट्टीवर आहे. दोन्ही अतिशय उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे विकी स्पोर्ट कोके संघाच्या माध्यमातून. यास पाहता रिव्हर्स अटेंड करायचं होतं परत पाहतोय आपण पाहतो होता पण कुठल्या प्रकार क्षेत्ररक्षक नाही आहे. स्पर्धा कट केलेला आहे आणि खराब क्षेत्ररक्षण चेंडू गॅप मध्ये जाईल इथं मात्र सीमा पार हा चौकार. षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहतोय आपण 15. बिनबाद एक चांगली सुरुवात आहे. 57 धावचं टार्गेट स्वीकारताना विकी स्पोर्ट कोक्षे संघाची एक मजबूत सुरुवात. बंटी आणि बबलू ही जोडी खूप आक्रमण आहे आणि दाखवलंय की आमची जोडी हिट काऊन आहे. चला आपण वेळ कमी घ्या. गुड बॉय केवणी दिवस संघाचा संघाने एक लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या.
अजून सामना जिंकण्यासाठी पाहतोय आपण 18 चेंडूमध्ये 42 धावेची आवश्यकता आहे. आणि आता मात्र डावखुरा गोलंदाज पाहतोय सागर येतोय. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. स्लॉक केले चेंडूला मिडविकेट क्षेत्राकडे. फक्त एक धाव मिळेल या चेंडूवर. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 16. याच पात्र अतिशय जोरदार प्रहार पाहतोय. स्कोर लेगच्या वरतून चेंडूला भिरकावलंय षटकार. संगीत पहिले आपण 22. आता मध्ये एक दमदार सुरुवात आहे. काय कडक फटका पाहिला आपण स्कोर लेगच्या वरतून चेंडूला भिरकावलंय. सागर सज्ज होताना. यास पात्र सरळ बॅटने फटका आहे डाऊन द ग्राउंड. मिड ऑफ आणि मिड ऑन मधून चेंडू मात्र फरार होईल. लॉंग ऑन लॉंग बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार. अजून एक दमदार चौकार. प्रकारे आपण फलंदाजी पाहतोय. अतिशय चांगली फलंदाजी ते मात्र करताना बंटी आणि बबलू एक आक्रमक जोडी खेळपट्टीवर आहे. यास पाहता फुलटॉस सव्वा तसा बॅटच्या पट्ट्यात घेतला नाहीये. चेंडू खाली अक्षय येतोय आणि चांगलं झेल आणि पहिला फलंदाज बाद होतोय विकी स्पोर्ट कोक्षे संघाचा. सज्ज होताना याच पात्र बॅटच्या आतल्या कडेला चाटून चेंडू मात्र जातोय नॉनस्टॉप क्षेत्राकडे. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेची मागणी करताना आणि अतिशय वेगात या 2 धावा कंप्लीट. आणि या संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 28. 57 धावाचं टार्गेट आहे. सागर मात्र षटकामध्ये विचार केला आपण आतापर्यंत 13 धावा खर्च करतोय. पहिल्या षटकामध्ये 15 आणि या षटकामध्ये 13 म्हणजे एकूण झाल्या 28. अजून सामने जिंकण्यासाठी संघर्ष करावा लागेल ते मात्र विकी स्पोर्ट कोक्षे संघाला.
याच पाहता सुरेख फटका पाहतोय आपण, पण हवेत आहे चांगला झेल आणि दुसरा फलंदाज बाद. पूर्ण विकेट इथं मात्र प्राप्त करतोय गोलंदाज सागर आणि आता मात्र निश्चित सामना दोन्ही संघाकडे समप्रमाणात आहे. नवीन फलंदाज पाहतोय आपण शुभम. आता मात्र सामना जिंकण्यासाठी इथून जर विचार केला आपण बारा चेंडू आणि 29 धावेची आवश्यकता आहे इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. त्याला आपण सर्वात थांबवायचंय. याच पाहता काय घडले पाहिजे. चेंडू मात्र नॉनस्टॉप कडे निघून जाईल अतिशय वेगात. वाईडचा इशारा येतोय आणि याचबरोबर या चेंडूवर मात्र तब्बल धावा मिळतात त्या 5 आणि हा चेंडू परत टाकावा लागेल आणि आता मात्र समीकरण थोडंसं सोपं होईल विकी स्पोर्ट कोकशे संघासाठी. खराब सुरुवात पाहतोय आपण गोलंदाज पंकजच्या माध्यमातून. सज्ज होतोय गोलंदाज. पंकज जास्त चांगला चेंडू होता. ऑनसेट कडे चेंडू जातोय तोपर्यंत एक धाव अतिशय वेगात दुसऱ्या धावण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय आणि इथं मात्र फलंदाज बाद होतोय धावचीत. तर नवीन फलंदाज मयूर खेळपट्टीवर जातोय. धावसंख्या जर पहिले आपण 34 अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र जर विचार केला आपण तर अजून 23 धावेची आवश्यकता आहे आणि जर विचार केला आपण 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज पंकज
यश पात्र हा फटका पाहतोय आपण स्लोडलेग पिंच्या ठीक पाठीमागं डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय आणि फक्त आणि फक्त एका सिंगल. छान वापसी करताना पहिला चेंडू वाईट फेकला होता, त्यावर मात्र चौकार सुद्धा गेला होता आणि 5 धावा दिल्यानंतर नंतर सुरेख कमबॅक करतोय गोलंदाज पंकज. धावसंख्या 35. अजून सामना जिंकण्यासाठी 22 धावेची आवश्यकता आहे. याच पात्र बॅक फुटला जाऊन पंच केलंय. सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून चेंडू कव्हर बाउंड्रीच्या बाहेर जातोय. सीमा पार हा दमदार चौकार. चांगला फटका पाहिलाय आणि चौकारांनी धावसंख्या जर पहिले आपण 39. अजून मात्र सामना जिंकण्यासाठी 18 धावेची आवश्यकता आहे. सामना अजून संपला नाही आहे कारण की ज्या प्रकारे इथं मात्र फलंदाज खेळपट्टीवर आहे मयूर. अतिशय क्लास शॉट पाहिला आपण, बॅकफुटला जाऊन पंच केला होता. पंकज सज्ज होताना याच पात्र हा फटका अजून एक चांगला आहे. दुरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत जाईपर्यंत मात्र एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. 17 धावेची अजून आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. विकी स्फोट कोक्षे आणि पाहतोय आपण गुड बॉय केवणी देवे अशी ही लढत. यांना विनंती करणार आहे, आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करायचा आहे. म्हणजे क्रीडा समितीचे अध्यक्ष महेशभाई नाईक, क्रिकेटशी ज्यांचं खूप अतूट नातं आहे आणि हे मैदान सुसज्ज करण्यासाठी ज्यांची अपार मेहनत, त्याचबरोबर ते क्रीडा समितीचे अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांच्या शुभ हस्ते पुरस्कार. कुणाल मात्रे यांनी यापूर्वी सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी केली होती आणि मॅन ऑफ द बॅक टू बॅक दुसऱ्यांदा मॅन ऑफ द पुरस्कार. येस महेशभाई नाईक जे क्रीडा समिती अध्यक्ष. यस कुणाल मात्रे यांचं एक वैशिष्ट्य आहे की खरं तर कुणाल मात्रे यांची कामगिरी सरस आहे, पण त्याचं म्हणे की तन्मय याला पुरस्कार तो देणार आहे. कुणाल मात्रे खरं तर खूप खूप अभिनंदन असणार आहे, कारण हे फार महत्त्वाचं आहे की एक सिनियर खेळाडू आहेत आणि एक युवा खेळाडूला आपण प्रोत्साहित करण्यासाठी या मॅन ऑफ द मॅच पुरस्कार देणार. भले तन्मय या ठिकाणी नाही आहे, पण आता तन्मयला पुरस्कार दिले गेला आहे. पण नक्कीच तन्मयच्या वतीने एक प्रश्न विचारतोय. खूप चांगली कामगिरी बॅक टू बॅक. पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजीमध्ये फारसं यश आलं नव्हतं, मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये अप्रतिम फलंदाजी केली, गोलंदाजी केली आणि तन्मय जो आहे याला चांगल्या टिप्स दिल्या होत्या. नक्कीच लास्टची ओव्हर टाकायची म्हणजे खूप दडपण असतो. एक लाईनवर बॉल टाकायचा असतो, तो आपल्याला त्याच्या लाईनवर बॉल टाकले, चांगली गोष्ट केली. हा त्याचा मनोबल वाढवण्यासाठी मी त्याला मॅन ऑफ द मॅच देतो. यस मित्रांनो, कुणाल मात्रे याला करताना मी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला.